करा. आता तुमचं जे आलेला हरभरा गहू कांदा काही असत 29 फेब्रुवारीच्या आत मात्र काढून घ्या. कारण की 1 मार्च ते 5 मार्चच्या दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पाऊस येणार आणि ते मात्र तुम्हाला येणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे आणखीन तुम्हाला 15-20 दिवस शिल्लक आहेत, त्याच्यामुळे काही चिंता करायची. म्हणजे 29 फेब्रुवारी ते 3 मार्चच्या दरम्यान परत राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा. परत तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता जसा उन्हाळा येईल आणि लगेच पाऊस सुरू होईल. मग पावसाळा सुरू होत असताना नेमका पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे यापुढे तुम्हाला एक सांगतो की कोणालाच विचारत जाऊ नका. एक सोपं गणित सांगतो. उन्हाळ्यामध्ये जितका अवकाळी पाऊस पडला की समजायचं पावसाळ्यात पाऊस कमी पडतो, हे वयमध्ये लिहूनच ठेवायचं. तुम्ही बघा यावर्षी उन्हाळ्यात जास्त अवकाळी पडणार नाही, तर गेल्या वर्षी म्हणजे इतका पाऊस पडत होता उन्हाळ्यात की जसं पावसाळ्यात पाऊस पडायला तसं पडत होता. म्हणून काय झालं, पावसाळ्यात पाऊस कमी पडला. तर परत विषयाकडे बोलतो. माझं नाव सांगतो, परिचय देतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव डक, मुक्काम पोस्ट गोगळी, धामणगाव तालुका, सेलू, जिल्हा परभणी. बरेच जण म्हणतात एक पंजाबचा डक आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज देतो. मी काय पंजाबचा नाही, मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मी जिल्हा परिषद शाळा अंशकालीन टीचर आहे. तुम्ही जशी शेती करता तसं मी गावातच राहतो, खेड्यातच राहतो. एवढं असून देखील मी कुठं राहत नाही, मला खेड्यातच राहणं आवडतं.